कर्तृत्ववान महिला पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या विद्या पिंजरकर यांचे एक मनोगत. स्वातंत्र्य संग्राम सैनिक डॉक्टर सखाराम कुचिनकर बहुउद्देशीय संस्थेचा उद्घाटन समारंभ मूल तालुक्यातील जानाळा येथे दिनांक 28 सप्टेंबरला होत आहे. या कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरनुले, चंद्रपूर विकलांग संस्थेचे संस्थापक श्रीराम पानेकर, मूल नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, जानाळा ग्रामपंचायतच्या सरपंच दर्शना किन्नाके उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील कर्तृत्ववान महिला व युवतींना अनुक्रमे महिला कर्तृत्ववान व प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती समाजसेविका मायाताई कोसरे यांनी आज मूल मुक्कामी या प्रतिनिधीशी बोलताना दिली. कर्तृत्ववान महिला पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या चंद्रपूरच्या प्रख्यात कवयित्री विद्या पिंजरकर यांचे एक मनोगत सुवर्ण भारत न्यूज चॅनलने जाणून घेतले. सुवर्ण भारतसाठी चंद्रपूरवरून प्रियंका गायकवाडसह आमचे विशेष प्रतिनिधी किरण घाटे. विद्याताई, महाराष्ट्रातील नामवंत सहसुचलच्या मुख्य संयोजिका मायाताई कोसरे यांनी आपणास कर्तृत्ववान महिला पुरस्कार घोषित केला आहे. त्या पुरस्काराविषयी आपण काय सांगाल? मायाताई कोसरे हे आमच्यासाठी आदरणीय स्थान आहे आणि गेली 2 वर्षापासून मी सहसुचल या ग्रुपवर काव्यपुंज संयोजिका म्हणून कार्यरत आहे. माझ्या कार्याची दखल घेऊन त्यांनी मला हा जो पुरस्कार घोषित केला आहे याचा मला खूप आदर व अभिमान आहे. त्यांचे वडील हे स्वातंत्र्य सेनानी होते आणि त्या निमित्ताने त्यांनी एक संस्था स्थापन केलेली आहे आणि त्या संस्थेचा उद्घाटन सोहळा 28 तारखेला होणार आहे. त्या निमित्ताने त्यांनी हा पुरस्कार घोषित केलेला आहे. आणि आता सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये नवदुर्गेच्या महान शक्तीप्रमाणे एक महिलांना एक महत्त्वाचं स्थान देऊन त्यांनी जो सन्मान घोषित केला आहे तर त्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे. आणि त्यांच्या वडिलांचे जे कार्य आहे ते खूप अतुलनीय आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. ताई, आपण या साहित्य क्षेत्रात देखील जुळलेले आहे आणि साहित्य क्षेत्रात देखील आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे. त्या पुरस्काराविषयी काय सांगाल? मी साहित्य क्षेत्रात तर जुळलेली आहेच, पण त्यासोबत मी एक आरोग्य सेविका म्हणून जिल्हा परिषद ठाणे इथे कार्य केलेले आहे आणि त्यावेळी ग्रामीण भागामध्ये ज्या मी जनसेवा केली तर ती खूप मोलाची आहे. आणि त्यामध्ये कोविड काळात जे आम्ही लोकांना सेवा दिली तर त्याबद्दलही मला अनेक सन्मान मिळालेले आहे. आणि साहित्य पुरस्कार साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा गेल्या वर्षीच मला कोल्हापूर येथे काव्यभूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि असे अनेक पुरस्कार वारंवार मला मिळालेले आहेत. सन्मानपत्र, ट्रॉफी वगैरे असं मला माझ्या कार्यातून नेहमी मिळत राहते. जगासमोर नेहमी आणत राहा आणि यासाठी सहसुचल हे माध्यम खूप चांगलं आहे आणि सहसुचल ग्रुपवरती तुम्ही जॉईंट राहा आणि कार्यरत राहा, एवढेच मी सांगेन. प्रियंका गायकवाडसह चंद्रपूरहून सुवर्ण भारतसाठी किरण घाटे.